जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो। माणसाचं जीवन कितीही कठीण असलं तरी त्याला ते जगावंच लागतं। जीवनाचा हा फेरा कोणाला चुकला नाही आणि आपल्यालाही तो चुकणार नाही। फार वाईट दिवस येत जात राहतात, परंतु चांगले दिवसांची वाट जो बघतो त्याला नक्कीच चांगले दिवस येतात। फार काळ हे वाईट दिवस टिकणार नाही। येणारा जाणारा क्षण तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जात आहे, हे तुम्ही एकदा स्वतःला समजावा। आपोआप हे वाईट दिवस तुमचे लवकर संपून जातील। परंतु जर याचं ओझं तुम्ही आपल्या डोक्यावर घेऊन जगत असाल तर आयुष्यभर तुम्हाला असंच वाटेल की माझे हे दिवस कधीच संपणार नाही। आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुमच्या मनात असलेली नकारात्मकता संपवणारा आहे, तुम्हाला सकारात्मकतेची जाणीव करून देणारा आहे। तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जीवनाचा हा फेरा कोणाला चुकला नाही, म्हणून जीवनाचे हे भोग भोगत असताना स्वतःला समजावा की हेही दिवस निघून जातील। हा तर थोडासा वाईट वेळ आहे, ही तर थोडीशी वाईट वेळ आहे, हीही निघून जाईल। जर माणसाकडे त्याचं जीवन राहू शकत नाही तर ही वाईट वेळ किती दिवस राहणार आहे। म्हणून स्वतःच्या मनाला सकारात्मक बनवा। जे घडेल ते प्रत्येक गोष्ट आपल्या चांगल्यासाठी घडेल असं आपल्या मनाला समजावून सांगा। रोज सकाळी उठल्यानंतर मनाला ताजंतवानं करा। शरीराला जसं ताजंतवानं करतो तसंच मनालाही ताजंतवानं करण्याची गरज असते, ती म्हणजे चांगल्या विचारांनी। हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला आहे कारण तुमचंही थकलेलं मन आता पुन्हा स्फूर्तीला होणार आहे। तुम्ही जी हारण्याची गोष्ट करत आहात ती आता तुम्ही इथून पुढे करणार नाही, कारण तुम्हालाही समजणार आहे की प्रत्येक दिवस हा आपल्या हरण्यासाठी नसतो, तर या दिवसांमध्ये असा एक दिवस येणार आहे जो आपल्याला जिंकवणार आहे। तुमचाही विजयाचा दिवस जवळ आला आहे। तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे। जे इथून मागे झाले त्याची पुनरावृत्ती आता इथून पुढे करू नका। तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात याचं कारण तुमचं नशीब आहे। तुम्ही नशीबवान आहात कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे। स्वतःला नशीबवान समजत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय मी नशीबवान आहे टाईप करा आणि आजचा हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला शेवटपर्यंत का बघायला सांगतोय तर कोणतीही गोष्ट अपूर्ण ठेवत जाऊ नका, कारण जर तुम्हाला अपूर्ण ठेवण्याची सवय लागली तर तुमचं कोणतंच काम पूर्ण होणार नाही। तुम्हाला प्रत्येक काम अर्धवट सोडण्याची सवय लागेल आणि ही सवय आपल्यासाठी खूप वाईट आहे। जीवनात कधीकधी आपल्याला अशा काही गोष्टी सोडाव्या लागतात ज्या आपल्या जीवनासाठी हानिकारक आहेत। तुम्हाला याची प्रचिती तेव्हाच येईल जेव्हा काहीतरी अनुभव तुम्हाला येईल। आपल्या स्वामी भक्तांपैकी खूप जणांना असे अनुभव आले आहेत। ज्यांना असे खूप अनुभव आपल्या जीवनात आले आहेत त्यांनी आपले अनुभव आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण आपल्याकडे जे ज्ञान आहे ते जर आपण इतरांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्या ज्ञानात जरूर वाढ होईल। आपल्याला दुर्लक्षित करणाऱ्या खूप गोष्टी आहेत, त्यांना दुर्लक्षित करा। चांगल्या गोष्टींना अजिबात दुर्लक्षित करू नका, कारण ते आपल्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी खूप हानिकारक आहे। लक्षात घ्या, तुमचं दुर्लक्ष त्याच गोष्टींकडे झालं पाहिजे ज्या गोष्टी तुमच्यासाठी चुकीच्या आहेत। तुम्हाला भरकटवण्यासाठी खूप गोष्टी तुमच्या समोर येतील, तुम्हाला भरकटवण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतील, परंतु प्रत्येकाचे प्रयत्न फसले पाहिजे हेच तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे। जीवनाचा हा गाडा कोणाला चुकलेला नाही, त्यामुळे तो आपल्यालाही चुकणार नाही। मनुष्य कधीकधी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो, याचाच अर्थ तो स्वतःचंच नुकसान करून घेतो। कधीकधी संधी आपल्याकडे स्वतःहून चालून येते, परंतु आपण ती संधी ओळखू शकत नाही आणि त्या संधीचा आपण फायदा घेऊ शकत नाही। अशा काही संधी आहेत ज्या आपण आत्तापर्यंत गमावल्या आहेत। इथून पुढे त्या आपल्याला संधी अजिबात गमवायच्या नाही। भगवंताने एवढं सुंदर आयुष्य दिले, त्या आयुष्याचं सोनं करायचं आहे। भगवंतही प्रसन्न झाले पाहिजेत की माझ्या भक्ताने एक उत्तम कामगिरी करून दाखवली,
आपलं ध्येय एकदा निश्चित केलं की ते पूर्ण होऊपर्यंत मागे बघायचंच नाही. जीवनात आपल्याला फक्त पुढे चालत राहायचं आहे. आपल्याला मागे वळून अजिबात बघायचं नाही. जीवनात ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना आपल्याला काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे. ज्यांनी आपल्याला कायम तुच्छ लेखलं, कायम आपल्याकडे पाठ फिरवली, जेव्हा आपल्याला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी आपल्याला नकार दिला, अशा प्रत्येकासाठी आपल्याला एक उत्तम उदाहरण बनायचं आहे. या व्हिडिओचा हाच एक उद्देश आहे की तुमच्या मनावर असलेली झापड आता बाहेर काढायची आहे. तुम्ही आताही झोपलेले आहात, तुम्हाला झोपेतून जागं करायचं आहे. माणसाला असं वाटतं की मी जागा आहे, मी सर्व काही बघतो आहे, परंतु जोपर्यंत त्याचं मन, त्याचा मेंदू जागा होत नाही तो झोपलेलाच असतो. फक्त शरीराने जागं होऊन चालत नाही, तर आपल्या मेंदूने, आपल्या मनाने आपण जागं व्हायला हवं. सध्या जी परिस्थिती आहे ती ओळखायला हवी. सध्याच्या जीवनात काय चाललं आहे ते अनुभवायला हवं. जोपर्यंत हे अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत जीवनात आपण काही शिकणार नाही. शिकण्याचेच हे दिवस आहे. पूर्ण आयुष्यही कमी पडेल तरी आपण संपूर्ण शिकू शकत नाही. या ब्रह्मांड नायकाकडे एवढं ज्ञान आहे जे आपण 10 जन्म घेतले तरी आपण ते तेवढं मिळवू शकत नाही. परंतु आपण जेवढं मिळेल तेवढं मिळवण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. म्हणून हा प्रयत्न नेहमी सुरू ठेवा. तुमच्याकडे खूप चांगल्या संधी येणार आहेत. या संधींना नाही म्हणू नका. या संधी प्रत्येकाला मिळत नाही. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला या संधी मिळत आहे. भक्तांनो, तुम्ही पाहिलेलं जे स्वप्न आहे ते जर तुम्हाला खरं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. स्वामींचे आशीर्वाद नक्की तुमच्यासोबत असतील, परंतु त्याचबरोबर त्याला जोड तुमच्या प्रयत्नांची असायला हवी. ज्याला प्रयत्नांची जोड आहे तो कधीच हरू शकत नाही. ज्याला देवाचे आशीर्वाद लाभले तो जीवनात कधीच मागे फिरू शकत नाही. म्हणून जीवनाचं हे सत्य कधी बदलणार नाही. तुमच्याकडे जे दिवस आहेत त्या दिवसांचं सोनं करा. तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. भगवंताने या संदेशासाठी तुमची निवड केली आहे, कारण तुम्हाला या संदेशाची खूप गरज आहे. असेच संदेश तुम्हाला रोज ऐकायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.